मंडळी नमस्कार. मंडळी, आपण शेतकरी, आपण शेती करतो. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून आपण चांगल्यात चांगली पिकं घेण्याचा प्रयत्न करत असतो. मंडळी, आपण जेव्हा एखाद्या पिकाची निवड करतो ते पीक आपलं चांगल्यात चांगलं येईल असे आपले नेहमीच प्रयत्न असतात. मंडळी, आपण जे पिकं घेतो चांगल्यात चांगलं येतही, कारण तसे आपले प्रयत्नही असतात. मंडळी, आज आपण अशीच एक प्रगतिशील शेतकरी आहेत ज्यांनी दोडका हे फळभाजी पीक खूप चांगल्या पद्धतीनं घेतलेलं आहे. आणि हे जे शेतकरी आहेत हे दोडका पीक जे आहे गेल्या 21 वर्षापासून घेत असतात आणि आता तर त्यांनी विक्रम केलेला आहे. अर्थातच एकरी 14 टन दोडका या फळभाजी पिकाचं त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे आणि एक आपल्या जिल्ह्यामध्ये एक विक्रम केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि हे जे प्रगतिशील शेतकरी आहेत प्रकाश मारुतराव सीतापराव, रोडगी, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड येथील हे शेतकरी आहेत. तेव्हा मंडळी, आज आपण त्यांच्याकडून त्यांचे अनुभव निश्चितच जाणून घेऊयात. त्यांनी जे हे दोडका पीक घेतलेलं आहे खूप विक्रमी असं पीक घेतलेलं आहे. ते कसं घेतलेलं आहे, त्याचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे, त्यांचे अनुभव आज त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊयात. तेव्हा मी आपणा सर्वांच्या वतीनं प्रकाश मारुतराव सीतापराव यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. प्रकाशरावजी नमस्कार. नमस्कार. प्रकाशरावजी, आपण एक प्रगतिशील शेतकरी आहात. जिल्हाभर आपली चर्चा सुद्धा आहे. आपण विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे दोडका पिकाचं. आमच्या इतरही शेतकरी बांधवांनी असंच आपले जे अनुभव आहेत हे ऐकून चांगल्यात चांगलं पीक घेण्याचा प्रयत्न करतील या अनुषंगानं आज आपण या दोडका पिकावर आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आपले मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. आपल्या चर्चेला सुरुवात करत असताना मी तुम्हाला पहिला प्रश्न असा करू इच्छितो की सुरुवातीला आपलं शिक्षण काय झालेलं आहे? सर, मी 10वी पर्यंत माझं शिक्षण झालंय. 10वी झाली. 1990ला 10वी झाली. 1990ला 10वी झाली. खूप छान. बरं, 1990ची 10वी म्हणजे त्यावेळेचे बरंच शिक्षण झालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. मग त्यावेळेला 10वी शिकूनही आपण शेतीकडे वळला, त्याचं काय कारण आहे? कारण काय नाही सर, आवडच आहे पहिलेपासून शेतीची आणि आवडच शेती आहे. व्यवसाय करण्याची. काही छान. दिवस मी ड्रीपचा व्यवसाय केला, हां. पण मला काही समाधान वाटलं नाही. अच्छा. त्याच्यामुळे मी शेतीतच करतो. बरं, आपली शेती जी आहे जमीन किती आहे? मला 29 गुंठे जमीन आहे सर. 5 म्हणजे 5.6 एकर. 5.6 एकर जमीन आहे. खूप छान. बरं, आपल्या जमिनीला पाण्याचा स्रोत काय आहे? सर, पाण्याचा स्रोत एक विहीर आणि 2 बोरवेल आहेत. आणि सांगायचं म्हणजे अगोदर तर पाणी नव्हतंच. 1987 ते 90 पासून जवळपास इसापूर धरणाचं पाणी आणलं, तेव्हापासून आमचा म्हणजे एरियाच सगळा सुजलाम सुफलाम झालाय. इसापूर धरणाचं बऱ्यापैकी पाणी मिळालेलं आहे. हो सर. त्यामध्ये अर्धापूर तालुका येतो, भोकर तालुका येतो, मुदखेड तालुका सुद्धा येतो. बरं, आपण एक दोडक्याचं विक्रमी पीक घेणारे शेतकरी म्हणून आज जिल्हाभर गाजताय. तर दोडका पीक जे आहे आपण किती एकरवर घेतलेलं आहे बरं? सर, सुरुवात माझी एक अर्धा एकर पासून झाली, जवळपास 2006 पासून. ते मग वाढत वाढत त्याच्यामध्ये नवनवीन प्रयोग करत सुरुवातीला मी जमिनीवर घ्यायचो. दांड मारून ते दांडाच्या दोन्ही बाजूने लावून म्हणजे जमिनीवरच वेल असायची. त्याच्यातून मला बऱ्यापैकी उत्पन्न भेटलं. पहिल्या वर्षी एक 90,000 रुपये झालेले होते. ते त्यावेळेस खूपच वाटले मला. त्याच्यामुळे मग आणि नगदी पीक म्हणजे लावलं की 45व्या दिवशी पैसे आणि 1 दिवस आड पैसे, पुन्हा 3 महिने. 45व्या दिवशी नगदी पैसे म्हणजे 1.5 महिन्यामध्ये आपल्याला पैशाला सुरुवात होते समजा. खूप छान. बरं, हे दोडका पीक आपण घ्यावं असं का वाटलं किंवा याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन कोणाकडून मिळालं बरं? सर, मार्गदर्शन भेटण्याचं कारण म्हणजे आपण अगोदरच वांगी, टमाटे म्हणजे शिमला मिरची सुद्धा घेतलेली होती मी शेडनेटमध्ये. म्हणजे बरेच भाजीपाला घेतलेले, भाजीपाला घेतले अगोदर, म्हणजे काकडी वगैरे बऱ्याच वेळेस घेतलेली आहे. त्याच्यामुळे मधीच एक वेळेस लावण्यात आलं माझ्यानं दोडकं. म्हणजे पावसाळ्यात टमाटे लावलेलं गेलं आणि त्या शेतामध्ये मी दोडकं लावलं सुरुवात. आणि ते थोडं अर्धा एकरमध्ये एक 90,000चं म्हणजे दुसऱ्या पिकापेक्षा मला नगदी पैसे वाटले एकदम लवकर आणि 1 दिवस आड पैसे, 2-3 महिने सतत, म्हणजे बाकीच्या पैशाची चणचण भासली नाही आणि चांगलं वाटलं. लवकरही आणि जास्तही पैसे मिळाले त्यातून. खूप छान. प्रकाशरावजी, दोडका पीक घेण्यासाठी आपल्याला जी जमीन लागते या जमिनीची निवड आपण कशी केलीत आणि याच जमिनीची मशागत सुद्धा आपण कशी केली बरं? सर, उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडली आणि त्याच्यासाठी आडवी उभी नांगरणी, त्याला पुन्हा म्हणजे आडवी फण, आडवी उभी ओळखली म्हणजे फणकटणी केली आणि त्याच्यावर रुटरच्या साहाय्याने बेड मारले. म्हणजे रुटर करून सरीच्या साहाय्याने बेड मारले. म्हणतात ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तसं कोणतंही पीक चांगलं येण्यासाठी त्याचं बियाणं जे असतं, बीज जे असतं, हे खूप चांगलं असणं गरजेचं असतं. तर हे दोडका पीक आपण घेत असताना चांगलं पीक येण्यासाठी बियाणं आपण कोणतं वापरलं बरं? सर, मी ईस्ट वेस्ट कंपनीचं नवीन वाण आहे 978. त्याचं नावच नवीन आहे बरं.
छान. हे बियाणं जे आहे आपण सांगितलेलं एकरी किती बसतं बरं? सर किती- किंवा एकरी किती जवळपास लागतं? एक अर्धा किलो बियाणं लागतं. हा, छान. बरं, या बियाण्याची लागवड जी आहे आपल्याला कोणत्या वेळी करणं ठीक राहील? सर बियाण्याची लागवड करण्यासाठी म्हणजे बारमाही तसे लोक करतच असतात, आपण शेतकरी आम्ही. हं. पण त्यातल्या त्यात माझ्या तरी अनुभवातून असं आहे की ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यात जर लागवड केली तर विक्रमी उत्पादन निघते. अच्छा. तसं पावसाळ्यात केली तर माझ्या मनानं, वातावरणानं, यानं त्यानं त्याचं पाला म्हणजे वेलाची वाढ भरपूर होते आणि माल कमी लागते. आणि उन्हाळ्यामध्ये जास्त म्हणजे टेम्परेचर असल्यामुळं त्याची वाढ कमी होते, आणि त्याला फळ भाज्या जास्त वगैरे लागतं. भरपूर होत नाहीत आणि त्याच्यामुळं यील्ड आपलं उत्पादन कमी निघते. कमी त्याच्यामुळे माझ्या मते ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर अच्छा. सगळ्यात चांगला कालावधी. अच्छा. बरं, आता हे कालावधी झाला. आपण बाजारात पाहतो आता बरेच भाजीपाला हे आहे, बरेच फळपिकं ही आहेत. तर आपण 12ही महिने मार्केटमध्ये, बाजारामध्ये येत असताना पाहतो. तर पीक चांगलं येण्यासाठी हवामान योग्य कोणतं असतं? अर्थात आपण गेल्या 21 वर्षापासून हे दोडका पीक घेताय आणि विक्रमी पीक घेताय. तर याचं हवामान जे आहे, हे हवामान योग्य हवामान कोणतं असतं? सर हिवाळा अच्छा. म्हणजे उन्हामुळे बी आणि त्याच्यामध्ये वाढ होत नाही, फांद्या फुलं येत नाही, फुल टिकत नाही. आणि पावसामध्ये आर्द्रतेमुळे किंवा समजा वातावरणातील नत्रामुळे वाढ भरपूर होते आणि फळधारणा थोडी कमी होते. त्यामुळे हिवाळा माझ्यासाठी निवडीतून नंबर 1. छान. बरं, ही दोडक्याची आपण जी लागवड केली, ही लागवड करण्याची पद्धत कोणती आहे आणि याच्यामध्ये अंतर वगैरे किती ठेवावं लागतं? सर लागवड करण्याची पद्धत म्हणजे 6x6 म्हणजे बेड मारतो 6 फुटावर आपण, त्याच्यावर ड्रीप आथरून मल्चिंग आथरायची आणि 2 फुटावर एक मल्चिंगला छिद्र पाडून त्याच्यावर लागवड करायची 6x2. बरं, ही लागवड करत असताना जे आता नवीन तंत्रज्ञान येऊ घातलेलं आहे, आपण याचा उपयोग कशा प्रकारे करताय बरं? सर अगोदर सांगायचं म्हणजे मी जमिनीवर घेतलो होतो, नंतर काय केलं की काठीवर म्हणजे काठी तार, नंतर ड्रीप आलं, नंतर काठी तार आला, नंतर आता मल्चिंग. म्हणजे जसं समजा आपण त्याच्यात प्रयोग करत राहिलो तसे नवीन नवीन आयडिया सुचत राहिले आणि आता भरपूर उत्पादन निघत आहे. त्याच्यामुळे भरपूर उत्पादन निघतंय. म्हणजे आता तरी आपण सुरुवातीला चर्चा करत असताना म्हणालात की एकरी 14 टन उत्पादन मिळालेलं आहे. हो सर, हो. तर हे करण्यासाठी, चांगलं पीक येण्यासाठी आणि कोणतंही पीक यायचं म्हटलं तर पाण्याशिवाय येत नाही. आणि आपल्याकडे जे आहे बोर आहे, पाण्याचा स्रोत म्हणालात, विहीरही आहे. तर दोडका या पिकासाठी पाणी व्यवस्थापन जे आहे ते आपण कसं करताय बरं? सर ड्रीपनं पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन पण ड्रीपनं. सुरुवातीला एक बेसल डोस टाकून आपण बेड मारलं, नंतर त्याला मल्चिंग आथरलं, त्याला काही करता येत नाही. त्याच्यामुळं पाणी व्यवस्थापन दररोजचं एक अर्धा ते 1 तास वातावरणाच्या हिशोबानं. अच्छा. आणि त्याच्यामुळेच एक दिवस आड किंवा दररोजच म्हणलं तरी चालते. खतं सोडत राहायचे, मायक्रोन्यूट्रॉन, कॅल्शियम, बोरॉन हे सगळं समजा. खूप छान. बरं, बरेच शेतकरी बांधव जे आहेत पाटानं सुद्धा पाणी देत असतात. हो सर. अर्थातच पाटानं पाणी दिलेलं जास्तही पाणी लागतं आणि ड्रीपनं अर्थात ठिबकनं जर दिलं तर पाण्याचाही बचत होते आणि जे पिकाला जेवढं लागतं तेवढंच पाणी आपण देऊही शकतो. खूप छान. बरं, तुम्ही म्हणालात तर तुम्ही ठिबक पद्धतीनं पाणी देताय, तर हे किती किती दिवसानं देत असताय? सर दररोज अर्धा ते 1 तास. दररोज देत असता? भरपूर झालं सर. किती वेळ देत असता? अर्धा ते 1 तास. अर्धा ते 1 तास. खूप छान, खूप छान. तसं तुम्ही अगोदरही सांगितलेलं आहे. पीक चांगलं येण्यासाठी, कोणतंही पीक यायचं म्हटलं तर खत त्याला देणं गरजेचं आहे. तर खताचं आपण व्यवस्थापन कसं करताय बरं? खत सर आम्ही बेसल डोस देतो. त्याच्यामध्ये 10-20 निंबोळी आणि मायक्रोन्यूट्रॉन हे असे खताचा बेसल डोस द्यायचा आणि नंतर तर आपल्या यानंच ड्रीपनं. खूप छान. बरं, एक पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की आपली शेती निसर्गावर अवलंबून आहे. जरी आपण विक्रमी उत्पादन घेतलं, आपलं व्यवस्थापन चांगल्या प्रकारचं आहे, पण पिकावर रोग येणं, कीड येणं किंवा अळी पडणं हे साहजिकच आहे, कारण निसर्गामध्ये आपली शेती आहे. तर आपल्या या दोडका पिकावर येणारे जे रोग आहेत, कीड आहे, अळी आहे, ही कोणती कोणती पडते बरं? दोडका पिकाचा मेन शत्रू म्हणलं तर व्हायरस आणि दुसरा 2 नंबरचा म्हणलं तर डावणी आणि भुरी. अच्छा. डावणी मिल्डू आणि पावडर मिल्डू हे 2-3 रोग तर खूप म्हणजे भयानक आहेत. प्रभाव करू शकतात, प्रभाव करतात आणि थोडं आलं तर अटॅक भरपूरच करतात. त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त चांगले बुरशीनाशक हे ते वापरत असतो आम्ही. आणि दुसरं म्हणलं तर पांढरी माशी, तुडतुडे याच्यासाठी बाजारातून समजा जास्तीत जास्त चांगले औषधं घेऊन फवारणी करायची. बरं, समजा आता ह्या आपल्या दोडका पिकावर तुम्ही सांगितल्याप्रमाणे जी कीड आहे, रोग आहे किंवा अळी आहे हे जर पडलं तर त्याचं नियंत्रण करण्यासाठीचं व्यवस्थापन आपण कसं करता येईल? सर म्हणजे तेच बाजारातून जास्तीत जास्त प्रभावी असतील ते औषधी आणि फवारणी 4-6 दिवसाला 8 दिवसाला मध्ये अधूनमधून फवारणी चालूच असतात. म्हणजे रोग पाहून कुठला रोग आला काय नाही, ती नागाळी असेल,
पांढरी माशी असेल, थ्रिप्स असतील, तुमची डावणी, पावडरी मिल्डू किंवा व्हायरस, समजा आपल्याला जे वाटलं त्याच्या हिशोबाने औषधी फवारणी करत राहायची. आता ही फवारणी करणं आणि हे रोग, कीड आहे, अळी आहे याचं नियंत्रण करण्यासाठी म्हणजे तुम्ही स्वतः मनानच करताय का काय असं करा म्हणून कृषी विभागाकडून काही सांगण्यात येत असतं काही? नाही, असं काही नाही सर. मदत काही घ्यायचं काम पडलं नाही आणि त्याच्यामुळं स्वतःच करतो. आता स्वतःच करताय. प्रकाशरावजी, आपण शेती करतो आणि शेती आपण कितीही केली तरीही शेतीमध्ये जे आहे महिलांचं सुद्धा मोठं योगदान असतं. तर आपण महिलांचं किती योगदान घेताय बरं? सर, महिलांचं योगदान म्हणलं तर महिलावरच असते आमचं सगळं. नक्कीच. एक दिवस आड आम्हाला एक 5-6 महिला तरी लागतात दोडके तोडण्यासाठी. त्याच्यामुळे कसं असते, 5-6 जे महिला आहेत दररोज समजा कमीत कमी 4 महिने तरी आम्हाला ठेवाच लागतात सततच. बाकी तर गडी वगैरे असते त्याची फॅमिली, निंदणी आहे, खुरपणी म्हणजे आहे. एक दिवस आपले दोडके तोडायचे आणि दुसऱ्या दिवशी केळी निंदणी, हळद निंदणी अशी बाकीचे कामं त्यांना करायला व्हायचे. म्हणजे महिलांचं हे मोठं योगदान आपल्या शेतीमध्ये असतं. बरं, आता आपण एवढं या दोडका पिकाचं व्यवस्थापन केलंय, पाणी व्यवस्थापन आहे, सगळं काही केलं तर एकरी उत्पादन तसं आपण बोलत असताना सांगितलेलं सुद्धा आहे. तर किती मिळतं हे एक औपचारिकता म्हणून तुम्हाला प्रश्न हा करतो मी. सर, यावर्षी तर आपलं 14 टन उत्पन्न निघालेलं एकरी आणि त्याला एक मिनिमम आपण एक सांगायचं म्हणजे 50 रुपयाचा अवरेज जरी भाव धरला, यावर्षी सुरुवात 65 रुपयापासून झाली, एंड आपला 35 ते 30 रुपयापर्यंत झाला. छान. जसजसा उन्हाळ्यात येईल समजा, म्हणजे जागेवरूनच झाला समजा. सर, जागेवरून. त्याच्यामध्ये काही कमिशन नाही, काही नाही, काही. आपले भोकर आंध्रातले व्यापारी येतात जागेवरून माल. माझा प्रश्न पुढचा तोच होता की हा जे आपण उत्पादित केलेला माल आहे याला बाजारपेठ कुठली आहे? बाजारपेठ सर, आम्हाला जास्तीत जास्त बाजारपेठ म्हणलं तर आंध्र प्रदेश. आपल्या नांदेडला वगैरे नाही? नांदेडला आणतो सर माल, जोपर्यंत आमचा एक क्विंटल म्हणजे निघत नाही, 4-5 क्विंटल पर्यंत जात. टनावर माल असतो? टनावर माल असते. आणि एक थोडा माल आहे. सुरुवात म्हणजे 1-2-3 तोडे आम्हाला नांदेडला जाऊन निघालो. छान. बरं, आपण एक चांगले प्रगतिशील शेतकरी आहात. दोडका या फळभाजीचं खूप चांगलं व्यवस्थापन करून एक विक्रमी उत्पादन देखील घेतलेलं आहे. असंच चांगलं उत्पादन इतरही आमच्या शेतकरी बांधवांनी घ्यावं, यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना आपण सल्ला काय द्याल बरं? उत्पादन घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा शेतकऱ्यांनी. बाकीचे फळपिकं घेते वेळेसच एखादं तरी अर्धा एकर म्हणा, एखादा एकर शेती निवडावी, त्याच्यातून नवीन प्रयोगाला सुरुवात करावी, काहीतरी करावं. म्हणजे केलं तर यश तर नक्कीच पाठीमागे आपल्याला लागते, त्याच्यात काही शंकाच नाही. नक्कीच. त्याच्यामुळे सर सगळ्याला आपला एवढाच संदेश असेल की बाबा काहीतरी करावं लागते. पारंपरिक पिके न घेता, पारंपरिक शेती न करता काहीतरी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा आणि काहीतरी नवीन पीक घ्यायचे. सुरुवात थोड्यापासून करायची. छान. एकदाच म्हणजे जास्त भव्य काही असं करावं वाटत नसेल तर हळूहळू सुरुवात केली तर. खरंच शेतकरी बंधूंनो, आताच प्रकाश मारुतराव सीतापराव यांनी सांगितल्याप्रमाणे आपण जर नियोजनबद्ध शेती जर केली, त्याचं चांगलं व्यवस्थापन जर केलं तर निश्चितच आपली शेती जी आहे फायदेशीर आहे, किफायतशीर आहे आणि आपण सुद्धा चांगलं विक्रमी उत्पादन घेऊ शकतो. आणि असा संदेश दिलेला आहे त्यांनी की आपण एक नवीन तंत्रज्ञानासोबत चालून जर शेती केली तर निश्चितच आपली शेती जी आहे फायद्याची ठरू शकते. असा संदेश, असा सल्ला देखील त्यांनी चांगला दिलेला आहे. प्रकाशरावजी, आपण आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खूपच चांगलं असं मार्गदर्शन केलं. आपला हे अनुभव ऐकून आमचे शेतकरी बांधव सुद्धा खूपच चांगलं पीक घेण्याचा प्रयत्न करतील. आपण आलात त्याबद्दल सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.